माफी आणि आपलं राज त्या औरंगजेबाची मागणार असं होत नसतंय हो. सिंह कधी लांडग्यामुळे झुकतोय वय. लांडग कळपानं असलं तरी बी सिंह त्यांच्यावर गरजतोच. आणि आपलं राज म्हणजे सह्याद्री मधलं सिंह. आपल्या मावळी रांगडी बोलीत ते गरजलेच की त्या औरंग्यावर. तो आग्र्याचा ताजमहल बी आपल्या राजासनी आणि युवराजासनी बघून धन्य झाला असेल बघा. दारा, मुराद, सुजा हे मुमताजच्या पोरासनी बी जे जमलं नाही ते राजांनी दिव्य करून दाखवलं बघा. राजांच्या शाब्दिक आतिषबाजीने या बादशाचा 50वा सालगिरा रोशन झाला असेल नाही. परंतु दिवाने खास मध्ये राजे गरजले म्हणजे तिथे बरेचसे अमीर उमराव सुभेदार आले असतील नाही का. हो तर 1800 ते 2000 उमराव सुभेदार असतील तिथे. पण कुणालाही न जुमानता सर्व मुघली रिवाज मोडीत काढत राजेंनी आणि युवराजांनी त्या बादशाह त्याच्या तख्तास पाठ फिरवली आणि आपल्या रांगड्या बोलीत त्या दिल्लीचे तख्त देखील दिपवून टाकले. परंतु राजांनी त्या तख्ताला पाठ दाखवली जे तख्त इस्लामची सेवा करतं. आणि तख्ताकडे पाठ फिरवणं हा गुन्हा समजतात मुघल. या आरोपाखाली शिक्षा ठोठवण्याची रीत आहे आणि ती शिक्षा म्हणजे मृत्यूदंड. भाईजान, आपने ये जिल्लत कैसे सहन की? शहंशाह हिंदुस्तान के तख्त को, तख्ते ताऊस को पीठ दिखाना ये सिर्फ सल्तनत की ही नहीं, सारे मुगल कौम की, इस्लाम की तौहीन है। आपाजान, ये इस सरपोश में कुछ खामी है जरूर। या तो इसकी बनावट में कुछ गलती हुई या टाका कुछ गलत हो गया। बड़ी देर से हम इसे ढूंढने की कोशिश कर रहे हैं लेकिन मिल नहीं रहा आपाजान। भाईजान, हम क्या बोल रहे हैं, आप क्या जवाब दे रहे हैं? आपको गुस्सा नहीं आया उस बदकार नामाकुल सिवा पर? आपाजान, इतने सालों से हम सरपोश सीते आए हैं, बड़े बड़े सरपोश सिए हमने, फिर भी हमसे गलती हो गई। या तो इसकी पूरी बनावट में गलती हो गई या कोई एक टाका गलत पड़ गया। अगर ये सरपोश किसी ने देख लिया आपाजान तो हमारी तौहीन हो जाएगी, हमें शर्मसार होना पड़ेगा। शर्मसार तो हम हुए हैं, तौहीन हमारी हुई है। अल्लाह जाने अब हमें तसल्ली कब मिलेगी। मिल गया, मिल गया। ये एक टाका हमसे उल्टा पड़ गया था। अब ये सारी सिलाही निकाल कर इस सरपोश को दोबारा सीना होगा हमें। मिर्जा, भाईजान, आप हमारा दर्द समझ ही नहीं सकते। इस सरपोश की सिलाही और दक्खन में मिर्जा की सियासती चालें दोनों गलत हो गई। इसे ठीक करने में थोड़ा वक्त तो लगेगा ही। हमारी गलती तो मामूली है, लेकिन मिर्जा, तुम्हारी गलती हम कैसे बख्शें? कैसे? हुकुम के हो गए हो ये? आपने जिस मकसद से शिवाजी राजा को आगरा भेजा था वो तो कामयाब ना हो पाया। आपने जो चाल सोची थी उसको शिवाजी राजा अंजाम ना दे पाया। सच कह रहे हैं आप। हमने के सोचा था और के हो गया। हमने सोचा था कि शिवाजी राजा बादशाह के दरबार में जाके
अपने कुर्निश बजाएंगे। आला हजरत की उन पर मेहरबानी होगी और शिवाजी राजा की ये शमशेर हम दक्खन पर अपना सलाबत बिठाने के लिए इस्तेमाल करेंगे। लेकिन शिवाजी राजा तो बदतमीजी से पेश आए। ओम शरण चंडी, आपका शुक्र है कि ये ऐसा अंगार हमने अपने साथ न रखते हुए आला हजरत के पास भेज दिया। पर हुकुम, सिवा के इस तरह से बेइज्जती से पेश आने पर बादशाह सलामत की खफा मर्जी हो गई और उन्होंने शिवाजी को नेस्तानबूद करने के लिए कदम उठाए तो मिर्जा जी, देख लिया आपने अपने फैसले का नतीजा। हमने आपसे पहले ही कहा था कि बादशाह सलामत के सामने खड़े रहने की औकात नहीं है उस सीवा की। आप मानने के लिए तैयार नहीं थे। खान साहब, नहीं नहीं मिर्जा जी, कुछ मत बोलिए, कुछ मत बोलिए। जो होता है ना वो अच्छे के लिए ही होता है। अब देखिए, अब उस सीवा का गुरूर टूटेगा। इस बदतमीजी के लिए, इस गुस्ताखी के लिए बादशाह सलामत सीवा को कतई नहीं बख्शेंगे। अब सीवा खत्म हो जाएगा। और एक बार सीवा खत्म हो गया, उसके बाद हम राजगढ़ पर फतेह पा लेंगे और राजगढ़ पर कब्जा कर लेंगे। राजांनी आणि युवराजांनी तख्ताला पाठ दावली, पर बादशाचा त्याच्या तख्ताचा अपमान करून ते तिथं गरजलं. त्याच पावित्र घडलं नव्हतं ते दिव्य राजांनी करून दावलं. आता तो धर्मांध सरपत चौताळून उठल्या बगर राहणार नाही. हो तर त्या औरंगजेबाने 50 वर्षात पहिल्यांदा पाहिलेला अपमान त्याच्या जिवारी लागलाच असेल. आणि त्यात ते मुघल सर्पाच्या कुळातले, घातपाताचं विष त्यांच्या धमन्यात रक्त म्हणून वाहतं. ते उचंबळून आल्याखेरीच राहणार नाही. अगदी बरोबर बोलताय बघा अनाजी पंत. राजांनी आणि युवराजांनी आता सावध राहणं लय गरजेचं आहे बघा. आणि राजांनी केलेला तख्ताचा, त्या औरंग्याचा अपमान इथं बसलेल्या त्याच्या त्या वफादार मिर्झाला कळला असेलच. तो बी आता राजांवर खफा झाला असेल, कारण त्याच्यासाठी तो बादशाह म्हणजे प्रभू श्रीरामच की. सुभेदार, तुमच्या बोलण्यात तथ्य आहे. थोडक्यात आता आपल्याला तयारीला लागायला हवं. कारण त्या मिर्झाच्या रामरायाचा म्हणजे औरंगजेबाचा झालेला अपमान मिर्झाच्या इमानी मनाला चांगलाच झोंबला असणार. सबब त्याचा मोर्चा राजगडाकडेही वळू शकतो. तसं काहीही होणार नाही मोरोपंत. कारण त्यानं बेलभंडारा उचलून शपथ घेतली आहे आणि राजपूत आपल्या इमानात जागतात. आपण आजमावून पाहू. मोरोपंत, तुम्ही उद्याच गड उतार व्हा आणि मिर्झा जाऊन भेटा. बेलभंडारा घेऊन जा. त्यास त्याच्या शब्दाची आणि राजेंच्या आणि युवराजांच्या सुरक्षेची याद करून द्या. त्यानं नाही ऐकलं तर त्यास ठणकावून सांगा की हे स्वराज्य आपल्या राजासाठी आणि युवराजासाठी दिल्लीपर्यंत धडक पाडण्यास तयार आहे. उद्या यमुनेचं पाणी मुघलांच्या रक्तानं लाल झालं तर कराराचा कागद नाचवू नका. खान साहब, राजगढ़ पर कब्जा पाना इतना आसान ना हुए. ये मत भूलिए कि आप उनके मुल्क में, उनके स्वराज में हैं. और ये मरहट्टे अपने राजा और अपने मुल्क से बेपनाह मोहब्बत करते हैं. ठीक कह रहे हैं हुकुम. अगर शिवाजी को कुछ हो गया तो वो जी जान से स्वराज की रखवाली करेंगे. तो हम क्या कच्चे खिलाड़ी हैं? हमारी फौजें, हमारी तोपें मरहट्टों की धज्जियां उड़ा देंगी. वहां खत्म होगा वो नामाकुल सीवा,
यहाँ खत्म होगा उसका स्वराज। खान साहब, लेकिन फर्ज कीजिए अगर शिवाजी राजा ने आला हजरत से माफी मांग ली तो? अगर उन्होंने कहा ये दरबारी तौर तरीके, मुगली रीति रिवाज, इनका उन्हें कोई इल्म नहीं है और इसीलिए उनसे यह गुस्ताखी हुई, इसलिए उन्हें माफी बख्श दी जाए, ऐसा हुआ तो? वो जो चाहे वो वजह पेश करे, लेकिन हमें वो मंजूर नहीं। उस सिवा को इसका नतीजा भुगतना ही पड़ेगा। अब हम उसके गुनाहों को नजरअंदाज नहीं कर सकते। अपाजान, क्या सोच रही हो आप? जिसने हमारे मामूजा शाहिस्ता खान साहब की उंगलियां काट दी, जिसने हमारी सूरत को लूटकर बदसूरत कर दिया, जिस मक्कार ने तख्ते ताऊस को पीठ दिखाई, उस काफिर सिवा को तड़प तड़प के मरता हुआ देखना चाहते हैं हम, और यही खुदा की खिदमत है। उस सिवा का खात्मा। जिसने तख्ते ताऊस को पीठ दिखाई, उस सिवा का खात्मा। आपा हुजूर, ये क्या कह रही हैं आप? ये कैसे मुमकिन होगा? आपा जान, आप कोई और तरकीब सोचिए। क्यों मुमकिन नहीं होगा? वजीर आलम, आप एक बात भूल रहे हैं। वो सिवा उसके मुल्क में नहीं है, मुगलिया सल्तनत में है, और यहां हम जो चाहते हैं वही होता है। हम इस तीर से उस सिवा की जिंदगी की डोर काट देंगे और किसी को कानो कान खबर भी नहीं होगी। आपा हुजूर, आपका मंसूबा तो पुख्ता है, मगर बादशाह सलामत को इसकी अनक लग गई तो? वजीर आलम, ये डर आप आपकी जहन से निकाल ही दीजिए, क्योंकि वो सिवा जब अल्लाह को प्यारा हो जाएगा तब ये बात हम खुद भाईजान को बता देंगे, तब ये नौबत ही नहीं आएगी। और हम पे कौन शक करेगा? सबको तो यही लगेगा कि उस बदसात सिवा में भरे दरबार में जो गुस्ताखी की, उसी वजह से किसी अमीर उमराव ने गुस्से में आकर उसे ये काम कर सजा दे दी, या फिर सिवा से शिकस्त खाए हुए किसी सालार ने ये काम करके उससे अपना बदला पूरा कर लिया। वजीर आलम, आप बस अभी दिन गिनना शुरू कर दीजिए। ये तीर और ये जहर मुगलिया सल्तनत पर मंडराने वाला बादल अब जल्द ही हटने वाला है। राज, दरबारात जे काय घडलं त्याची चर्चा अख्ख्या आग्र्यात सुरू आहे. आग्र्यातल्या लोकांची पार झोपच उडाली बघा. प्रत्येकास हाच प्रश्न पडला आहे की राजांनी एवढे धाडस कसे काय केले, पण आजवर कोणालाही असे धाडस बघण्याची साधी तोंड ओळखही नाही. अव त्यासाठी निधडी छाती लागते पंत. बादशानं फेकलेल्या तुकड्यावर जगणारी जात यांची.
स्वाभिमान कशानं खात्यात यासनी काय कळणार आहे? आबासाहेब स्वतः सालमगीर म्हणून घेणाऱ्या त्या औरंगजेबास आलम हिंदुस्तान घाबरतो हे ऐकलं होतं आम्ही. परंतु जेव्हा आपण त्याच्या समोर ताठ मानेने उभे राहिला तेव्हा आपण सह्याद्री एवढे उतुंग भासलात. औरंगजेबा समोर झुकलेल्या मानांमध्ये आपली ताठ मान ही अनेकांना खटकली असावी. नुसती खटकलीच नाही शंभूराजे, कित्येकांनी असेही म्हटले की ही ताठ मान आता कलम होईल. राजांनी साक्षात मृत्यूलाच निमंत्रण दिले आहे. त्र्यंबक पंत, अहो मृत्यूशी खेळणं हा मराठी वीरांचा आवडता खेळ आहे. प्रत्येक मर्द मराठा हा पोलादी मनगट आणि वाघाचं काळीज घेऊनच जन्माला येतो. आणि हे सह्याद्रीचे वाघ नुसते डरकाळ्या फोडत नाहीत, तर वेळ प्रसंगी वाघनख काढून समोरच्याचा कोथळा सुद्धा बाहेर काढायला मागं पुढं पाहत नाही. आणि याचा प्रत्यय एव्हाना आग्रावासियांना आलाच असेल. त्यामुळं आता आपली पुढची तयारी म्हणजे आबासाहेब, म्हणजे शंभूबाळ आपली पुढची चाल. शांत राहणे. राज, शांत राहणं? होय हिरोजी, गढूळ पाणी जास्त ढवळू नये असं म्हणतात. गढूळ पाणी तसंच शांत राहू दिलं तर गाळ आपोआप खाली बसतो. त्याचप्रमाणे दरबारात घडलेली घटना आणि त्या घटनेमुळे निर्माण झालेलं वादळ शांत होण्यासाठी आपण काही काळ शांत राहणं आवश्यक आहे. त्यानंतर बादशाह काय पवित्रा घेतो ते पाहणं योग्य ठरेल. पण राजे, बादशाने किंवा त्याच्या हस्तकानी काही दगाफटका केला तर, इजा केली तर मिर्झा राजे आणि रामसिंग आग्र्यावर तुटून पडतील. त्र्यंबक पंत, मिर्झा राजांनी आम्हाला वचन दिलंय, तेही बेल भंडारा उचलून. आणि मिर्झा राजे सच्चे राजपूत आहेत. त्यांनी दिलेला शब्द मोडला गेला तर त्यांच्यावरचा विश्वास उडेल आणि मिर्झा राजांचं राजकारण संपुष्टात येईल. त्यामुळे दिलेला शब्द पाळण्यासाठी मिर्झा राजे प्राणांचीही पर्वा करणार नाही. आणि म्हणूनच तूर्तास आपण गढूळ झालेल्या पाण्याकडे शांतपणे पाहत राहणं हेच श्रेयस्कर.